मागच्या 36 दिवसांपासून दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर मंतर या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। ते आंदोलन खरं तर चर्चेचा विषय देशभर ठरल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि ते आंदोलन आज अखेर मागे घेतलेलं आहे। हे आंदोलन जरी आज मागे घेतलेलं असलं तरी या आंदोलनाच्या पाठीमागं अनेक घडामोडी मागच्या 36 दिवसापासून किंवा त्याच्या अगोदरपासून घडताना बघायला मिळालेले होते आणि हेच आंदोलन कव्हर करण्यासाठी मुंबईत माझे दोन सहकारी आलेले होते, अक्षय मंकनी आणि निवृत्ती बाबर। नेमकं आंदोलनात या दोघांनी आणि आम्ही नेमकं काय काय बघितलं, आंदोलन नेमकं कशा पद्धतीने घडलं, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तिघजण मिळून आपल्याला सांगणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि TV9 मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। पहिल्यांदा मी निवृत्तीकडे जातो। निवृत्ती, ज्यावेळी आंदोलन मागे घेतलं म्हणजे ज्यावेळेस घोषणा केली गेली धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची, त्यावेळी तू तिथे होता, अभिजित दिपके मंचावरती होता। नेमकं तू ते मुवमेंट काय होती, ती मुवमेंट कशा पद्धतीने बघितलं त्याबद्दल सविस्तर सांग। ते मी सांगतोच, पण त्या अगोदर ना गेल्या 2 दिवसांपासून आपण अभिजित दिपके यांच्या इंटरव्ह्यूसाठी खरं तर वाट बघत होतो आणि आज आम्हाला 2 वाजता मला सांगितलं की तुमचा इंटरव्ह्यू आहे। मी वरती गेलो इंटरव्ह्यूसाठी आणि मी इंटरव्ह्यू केला आणि खाली आलो आणि तिथे नेटवर्क नसल्यामुळे थोडंसं बाहेर आलो। इंटरव्ह्यू पाठवत होतो तेवढ्यात कळलं की अभिजित दिपके आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे आणि राजीनामा देत असताना इतर मराठी मीडियाचे ना त्यांच्यासाठी इंटरव्ह्यूच्या लाईनमध्ये होते आणि त्यावेळेस अभिजित दिपकेला जेव्हा कळलं तेव्हा तो तिथे त्या ठिकाणी ढसाढसा रडत होता। एवढ्या दिवस सकाळपासून आपण पाहतोय की त्याच्या हातामध्ये सलाईन लावलेलं होतं, बँडेज केलेलं होतं। त्यावेळेस तो स्टेजवरती हात आपटून रडत होता त्या ठिकाणी आणि मग सर्वांनी त्याला कव्हरअप केलं होतं। खूप जल्लोष मोठ्या प्रमाणात होत होता। मग मी एक वेगळं दृश्य त्याच्याकडून बघितलं। मग एवढ्या दिवस तो शांत राहा, पोलिसांना बोलायचा, भाजपला बोलायचा, पोलिसांना बोलायचा चापलुशी करू नका, तुम्ही घरी जाऊन काय सांगणार। पण आज ज्यावेळेस तो संविधानाची प्रत हातात घेतली आणि तो बॅरिगेटिंगवर चढला आणि बॅरिगेटिंगवर चढून पोलिसांकडे म्हणजे स्टेजच्या मागच्या दिशेला तो संविधानाची प्रत अशी करून दाखवत होता की जो एवढ्या दिवसाचा त्याच्या 36 दिवसांचा जो राग आहे तो भाषणामधून त्यानं व्यक्त केलाच होता, पण तो संविधानाची प्रत हातात घेऊन असा करत होता की आम्ही जिंकलो, जी माझी भावना आहे, तुम्ही आम्हाला इथं पाणी आमच्यासाठी तोडलं, जेवण येत होतं। आज सकाळपासून त्यांना जेवण जे येत होतं, फूड पॅकेट येत होते, ते जेवण त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नव्हतं। त्यांना भाषण करताना मध्ये स्पीकर बंद केले जात होते आणि ज्यावेळी ही घोषणा झाली त्यांना हात आपटून रडू वगैरे लागला आणि नंतर संविधानाची प्रत घेऊन पहिला बाहेर गेला आणि जे बॅरिगेटिंग 13 फुटाचे बॅरिगेटिंग आहे त्या बॅरिगेटिंगवरती चढला आणि अशी संविधानाची ते बॅरिगेटिंग केरळ भवनच्या बाजूचे म्हणजे ज्या स्टेजच्या मागचे जे स्टेजला लागून जे बॅरिगेटिंग आहेत त्या बॅरिगेटिंगवरती करून पोलिसांकडे बघून, पण पोलीस त्याच्याकडे एकही पोलीस त्याच्याकडे बघत नव्हते, कारण की ह्या संपूर्ण विशेष करून त्याचा 20 तारखेचा जो राग होता तो राग तिथे काढला आणि त्यानंतर जाऊन तिथं संबोधित केलं आणि मग तो नंतर त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पण वेगवेगळे अनुभव, विशेष करून आतापर्यंत अनेक आंदोलनं मुंबईमध्ये एवढी मोठी आंदोलन नव्हती होत। जरांगे पाटलांचं जरी आंदोलन झालं होतं त्यांनी त्या ठिकाणी मंचावर लोक यायची, चर्चा करायची, घोषणा करायची, गुलाल उधळायचे, निघून जायचे। पण या आंदोलनामध्ये त्यांनी चर्चा करायला 3:30ची वेळ दिली होती। 2:15 वाजता राजीनाम्याची घोषणा झाली तरीसुद्धा चर्चेला गेले, लेखी स्वरूपात घेऊन आले। त्यांनी ते केल्यानंतर अजूनसुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी होते, म्हणजे संपलंय म्हणून जायचं असं नाही। त्यानंतर सर्वजण गेले आणि अभिजित दिपकेसोबत जे काही त्यांचे इतर सहकारी होते, एवढी गर्दी, आत्ता पण एवढी तिथं गर्दी होती, वेगवेगळ्या राज्यातून आलेत, वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आले, ते एवढी त्या ठिकाणी गर्दी होती। सर्वजण अभिजित दिपकेला बघण्यासाठी तिथं होते। अभिजित दिपकेनं शेवटचं संबोधित केलं आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि अजून त्या ठिकाणी होते। मग त्याच्या इतर सहकाऱ्यांनी मिटिंग झाल्यानंतर संबोधित केलं आणि आता हळूहळू जंतर मंतर खाली व्हायला सुरुवात झाली। तो आत्ता जो मुद्दा सांगत होता निवृत्ती की 3:30ची वेळ खरं तर चर्चेत ठरली होती। JP नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यासोबत त्यांची बैठक होणार होती आणि चर्चा होणार होती। अक्षय, तू तिथं होता। 3:30 वाजताची ती बैठकीची खरं तर वेळ होती। पहिल्या दिवसापासून अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मागणं होतं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे। 3 त्यांनी मागण्या सांगितलेल्या होत्या। पहिली मागणी मगच पुढच्या मागण्यांवरती जाऊ असं त्यांचा स्पष्ट पहिल्या दिवसापासूनचा हा मुद्दा होता। खरं तर प्रमोद, ह्या सगळ्या आंदोलनाचं श्रेय जे आहे ते खरं तर ह्या सगळ्या युवा पिढीचं आहे। एकट्या दुकट्याने ह्या सगळ्या आंदोलनाचं श्रेय जे आहे ते घेता कामाच नाही, कारण की सगळी युवा पिढी, अर्थातच काय फक्त एकट्या दिल्लीतली मुलं या रस्त्यावरती उतरून जंतर मंतरवरती आंदोलन करत नव्हती, तर आपल्या महाराष्ट्रातून देखील असंख्य हजारो तरुण या सगळ्या आंदोलनात सक्रियरित्या सहभागी झालेले होते। बिहार असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, सगळ्या राज्यातून या सगळ्या आंदोलनाला भरपूर मोठा पाठिंबा मिळालेला होता। खास करून या आंदोलनाला देणाऱ्यांचे हात विशेषतः मोठ्या प्रमाणात होते। अर्थात सर्वसामान्य लोकांनी कुणी 50 रुपयाची स्विगीची ऑर्डर केली, कुणी 500 रुपयांची केली, तर कुणी लाखभर रुपयांची स्विगीची ऑर्डर, जेवणाची सोय या विद्यार्थी आणि तरुण आंदोलकांना केलेली होती। आणि त्यातच काल रात्री
रात्री मी स्वतः हा प्रसंग अनुभवला. काल शुक्रवारची रात्र होती आणि सोमवार ते शुक्रवार हा सगळा कामाचा शेड्यूल असतो आणि शुक्रवारच्या नंतर शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे ह्या सगळ्या आंदोलनात विद्यार्थी तर दिसत होते, परंतु काल रात्री मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट तरुणी दिसल्या. म्हणजे ज्यांचा शिक्षण संपलं आणि जे कामाला लागलेत, IT फील्ड्समधले असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, बँकर्स असतील, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील, ते सगळे प्रोफेसर्स असतील, ही सगळी तरुण मंडळी आंदोलनामध्ये सक्रियरित्या सहभागी होते. अर्थात हे आंदोलन काय फक्त तरुण विद्यार्थ्यांचं होतं असं नव्हे, तर सगळ्याच वयोगटातली लोक ह्या सगळ्या आंदोलनात आली. विशेषतः तर मी तर आज सकाळी एक महत्त्वाचं विशेष कव्हरेज केलं की अग्निवीर ही सगळी संकल्पना जी केंद्र शासनाने आणली, त्याच्यामध्ये जे मृत्यू पावलेले जवानांचे कुटुंबीय आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. ते म्हणतात की आमच्या मुलांबरोबर असं जे अग्निवीर म्हणून घडलं आहे, अग्निवीर ही खरं तर कॉन्सेप्टच चुकीची आहे. त्याच्यामध्ये त्यांना शासकीय भत्ता भेटत नाही, म्हणजे शासकीय मदत भेटत नाही, आणि नोकरी देखील 4 वर्षांची असते, शहीदाचा दर्जा नाही. आमच्या मुलांबरोबर हे आता घडलं आहे, आम्ही आमची मुलं गमावली आहेत. त्यामुळे ह्या पुढच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी अशी काही परिस्थिती येऊ नये म्हणून ही सगळी मंडळी जी आहे ती ही सगळी मंडळी सर्वच वयोगटातली या आंदोलनात उतरली. न भूतो न भविष्यती असे आंदोलन झालं. फक्त दिल्लीतलंच आंदोलन नव्हे, मुंबईमधलं देखील तशाच पद्धतीने आंदोलन होतं. आपण इतकी वेळा राजकीय आंदोलनं कव्हर करतो, परंतु राजकीय आंदोलनामध्ये सहसा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला भेटत नाही. परंतु जेनजी ज्यावेळेस या सगळ्या आंदोलनात उतरला त्यावेळेस मात्र चित्र जे आहे ते पलटलेलं पाहायला मिळालेलं. अवघ्या 10-12 वर्षापासून ते 90पर्यंत सगळे उतरले. काहींनी तर आपली लहान मुलं देखील आंदोलनात आणलेली पाहायला मिळाली. तो आत्ता बोलताना एक उल्लेख केला की मी रात्रीचं सगळं हे तुझ्या आत्ता प्रसंग सांगितला, तो रात्रीचा प्रसंग सांगितला, सकाळचा प्रसंग सांगितला. मला आंदोलन 2 प्रकारचं दिसलं. म्हणजे दिवसभर असणारी पब्लिक वेगळं होतं, सकाळच्या वेळेत असणारं पब्लिक वेगळं होतं आणि मध्यरात्री येणारं पब्लिक वेगळं होतं. विशेष म्हणजे तू रात्रीचंही सगळं कव्हरेज केलं, सकाळचंही कव्हरेज, दोन्हीमध्ये डिफरन्स काय दिसला? खरं तर सकाळच्या पेक्षा रात्रीचा उत्साह तरुणांचा त्यामुळेच तुला स्पेसिफिकली हा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता. आणि कसं आहे की तरुणांमध्ये एक नाईट आऊटची संकल्पना आहे आणि ते नाईट आऊट मारण्यासाठी तरुण मंडळी जी आहे ती सातत्यानं शहराच्या बाहेर परिसरात कुठेतरी फिरत असतात. ती मात्र या आंदोलनामध्ये आपल्याला सगळी दिसली आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण जो आहे तो नाईट आऊट करू लागला. म्हणजे हजारोंच्या संख्येने तरुण या आंदोलनात यायचे, रात्री पुन्हा निघून जायचे, पुन्हा यायचे. हा कंटिन्युअस फ्लो होता या सगळ्या आंदोलनातला. आणि तेवढंच पोलीस बळ आणि तेवढंच इतर फोर्सेस जे आहे ते संपूर्ण जंतर मंतरच्या आजूबाजूला आपल्याला सगळ्या बंदोबस्तात तैनात असलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. खरं तर 20 तारखेला सुद्धा मी स्वतः आंदोलनामध्ये होतो. 20 तारखेच्या आंदोलनावरती मी येतो अक्षय. त्यापूर्वी मला निवृत्तीकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची. निवृत्ती अभिजित दिपके होतेच, पण त्यांची इतर टीम होती. म्हणजे व्हॉलेंटियर्सपासून इतर सगळेच त्यांचे टीम मेंबर असलेच आपल्याला बघायला. काही पडद्याच्या पुढे होते, काही पडद्याच्या मागे होते. पडद्याच्या मागचे 2 खरे हिरो असं आपण त्यांना म्हणू शकतो, सौरभ दास आणि आशुतोष रांका. हे दोघं ज्या पद्धतीनं भूमिका मांडत होते, माध्यमांसमोर भूमिका मांडणं असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या मॉबला, खास करून सौरभ दासची बोलण्याची पद्धत वेगळी, आशुतोष रांकाची बोलण्याची पद्धत वेगळी. या दोघांबद्दल नेमकं तू काय अनुभवलं? कारण या दोघांच्याही मुलाखती तू केलेल्या. सुरुवातीला जे व्हॉलेंटिअरचा मुद्दा निघाला की खूप सारे व्हॉलेंटिअर्स होते. जेव्हा व्हॉलेंटिअर्सचे काही जणांचे आपण इंटरव्ह्यू केले, त्यांचं म्हणणं होतं जेव्हा पहिला दिवस आंदोलनाचा होता तेव्हा फक्त आमच्याकडे 15 व्हॉलेंटिअर्स होते. आणि जेव्हा शेवटचा दिवस कालपर्यंत एवढे व्हॉलेंटिअर्स, जवळपास 500 ते 600 व्हॉलेंटिअर्स त्यांच्याकडे जमा झाले होते. आणि त्यांना कॉर्डिनेट कसं करायचं, म्हणजे इतर मॉब तर बाजूची गर्दी होती ती तर ते कंट्रोल करत होते, पण काही जण व्हॉलेंटिअर्सच्या नावाखाली आतमध्ये घुसायचा प्रयत्न करत होते. मग त्या सर्व व्हॉलेंटिअर्सला कशा पद्धतीने कव्हर करायचं यावरती त्यांचं विशेष भर होतं. आणि ज्या 2 मुख्य प्रवक्त्यांची नावं घेतली ते सौरभ आणि आशुतोषचा मी पहिल्या दिवशी इंटरव्ह्यू करायला गेलो होतो, तेव्हा मी त्याला बोललो की हिंदीमध्ये बोललो, तुम्ही मराठीत बोलू शकता का? तो बोलला की आपला हिरो तर मराठी आहे, महाराष्ट्रातला आहे, पण मी राजस्थानकडून येतो, मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्ये नक्की बोलायचा प्रयत्न करेल. आणि तो पूर्णपणे हिंदीमध्ये त्यावेळेस बोलला होता. आणि पूर्ण बोलत असताना प्रत्येक माहिती जी ती ट्विटरवरती किंवा इन्स्टावरती त्यांच्या ऑफिशियल पेजवरती जी मांडत होता तीच त्या ठिकाणी मांडत होता. आणि मुख्यतः त्यांच्या 3 मागण्या ज्या होत्या, 3 मागण्या होत्या. आर्थिक मदत झाली पाहिजे, मुलांवरती जे FIR होत आहेत ते FIR रद्द केले पाहिजेत आणि एक राजीनामा. ह्या 3 मागण्यांच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलत नव्हता. पण त्यांच्यापेक्षा आक्रमक अभिजित दिपके बोलत होता. पोलिसांना शिव्या घालत होता, पोलिसांना आक्रमक बोलत होता, पोलिसांना भाजपचे कार्यकर्ते होऊ नका अशा पोलिसांच्या भूमिकेबद्दल अभिजित सगळ्यात जास्त ते बोलत होता. पण हे दोघे जण बोलत असताना या दोघांवरती सरकारची जबाबदारी होती. सरकारकडे चर्चेसाठी या दोघांना जावं लागत होतं. कारण की सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा JP नड्डा, जी पहिली मिटिंग JP नड्डा यांच्या घरी झाली होती आणि त्याच दिवशी
लाठीचार्ज झाला होता. JP नड्डांच्या इथे गेले होते तेव्हा त्यांनी आरोप केले होते की आम्हाला हाऊस अरेस्ट केलं होतं. मग सरकारशी समन्वय प्लस अभिजित दिपकेशी समन्वयक आणि संपूर्ण मॉपशी, कारण की नंतर त्यांच्यावरती बॅकफायर होऊ शकतं हे त्यांना माहिती होतं, की कारण की मोठ्या प्रमाणात टीका होऊ शकते. सोशल मीडिया आहे, यांना होऊ शकतं की हे दोघे जण सरकारकडे जात आहेत. कुठलंही आंदोलन असेल किंवा आपण महाराष्ट्रातली अक्षय मोठमोठी आंदोलनं बघितली, अनेक वेळा आरोप हाच केला जातो की जो चर्चेला जातो तो मॅनेज होतो. म्हणजे महाराष्ट्रातलं आपण शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलं असेल त्यावेळी आपल्याला जयाजी सूर्यवंशी आठवत असतील, त्यावेळी जरांगेंच्या आंदोलनामध्ये देखील अशा पद्धतीच्या घटना घडल्या होत्या. ती जी मधली लाईन होती ती लाईन या दोघांना क्रॉस करू द्यायची नव्हती आणि ती क्रॉस या दोघांनी होऊ दिली ना, हे दोघांचं विशेष असं म्हणायचं. हां, पहिली बैठक झाली त्यावेळेस ते म्हणले की हाऊस अरेस्ट वगैरे आम्हाला केलं. दुसऱ्या बैठकीला त्यांनी एक दिवस वेट केला की आम्हाला तुमच्या घरी बैठकीला यायचं नाही, दुसरं एखादं ठिकाण पाहिजे. मग त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेले. आजची तिसरी बैठक पण दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं त्यांचं कॉन्स्टिट्यूशन क्लबला घ्यायचं ठरलं होतं. म्हणजे त्यांनी त्यांच्यावरती, कारण त्यांना कळलंय की आपल्यासोबत मीडिया आहे, आपल्यासोबत सोशल मीडिया आहे, पण आपल्यासोबत तरुण पण आहेत, पण तरुण जास्त बॅकफायर सरकारला मॅनेज झाले अशा प्रकारची त्यांच्यावरती टीका होऊ शकली असती, पण त्या दोघांनी व्यवस्थित पार पडली. याच्यामध्ये अभिजित दिपकेचा पण रोल आहे. ते बैठक झाल्यानंतर आल्यानंतर एकत्रित बसायचे, बोलायचे, मग विद्यार्थ्यांना माध्यमांचे मग संबोधित करायचे, हे सर्व त्यांच्यामध्ये होतं. त्याच्यामुळे अभिजित दिपके ज्याचा जेवढा रोल महत्त्वाचा होता त्यापेक्षा अधिक रोल ह्या दोघांचा महत्त्वाचा होता. कारण अभिजित दिपकेला खूप सोशल मीडियावरती असेल विद्यार्थ्यांनी खूप डोक्यावर घेतलं होतं, पण सरकारमधला आणि या आंदोलनामधला आणि त्या संपूर्ण लोकांमधला हा दुवा जे आहेत हे दोघे होते. आणि ह्या दोघांनी, अभिजित दिपकेने पूर्ण मुवमेंट उभी केली असली तरी सरकारला राजीनामा द्यायला भाग पडला असेल, सरकारला 2 मागण्या मान्य करायला भाग पडला असेल. ह्या दोघांनी महत्त्वाची भूमिका म्हणजे अभिजित दिपकेंसोबत या दोघांची नावं घ्यावाच लागतील, त्याशिवाय ही मुवमेंट कंप्लीट होणार नाही. बरोबर आहे ना, कारण सरकारमधला आणि ह्या संपूर्ण मुवमेंटमधला कोणतरी बोलायला गेलं पाहिजे, कोणीतरी चर्चा केली पाहिजे. सरकारनं चर्चेची दारं उघडी केली तेव्हा हे दोघेच तर पुढे गेले. अभिजित दिपकेनं ह्या दोघांनाच तर पुढे प्रतिनिधी म्हणून पाठवलं आणि त्यांनीच निगोशिएट करणं, कारण सरकारकडे पॉवर आहे, सरकारकडे यंत्रणा आहे, सरकारकडे अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींमधून सुद्धा हे त्या ठिकाणी बैठकीला जातात. या सगळ्याला जोडून निवृत्ती सरकारकडे एक्सपिरियन्स असलेली माणसं आहेत. म्हणजे JP नड्डांसारखा माणूस की जो भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष इतके वर्ष राहिलेले आहेत, केंद्रामध्ये सध्या मंत्री आहेत, विश्वासू मोदींचे म्हणून ज्यांनी JP नड्डांकडे बघितलं जातं. जितेंद्र सिंग जे सध्या पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री आहेत, PMOचे राज्यमंत्री आहेत. आठवत असेल आपल्याला ज्यावेळी 2 दिवसापूर्वी राहुल गांधींचं आंदोलन झालेलं होतं त्यावेळी सरकारच्या वतीनं राहुल गांधींसोबत बोलायला जर कोण गेला असेल तर जितेंद्र सिंग गेलेले होते. ती चर्चा असेल. म्हणजे यांच्यासारखे अनुभवी व्यक्ती असताना हे दोघं तसं बघायला गेलं तर जेनजी म्हणू शकतो आपण, यांना तरुण म्हणू शकतो. ही एक मोठा टास्क होता त्यांच्यासोबत. 50-55 मला वाटतं 50-55च्या वरती हे दोन्ही मंत्री असतील वय, आणि ह्या तरुणांचं वय जवळपास 32-33 पर्यंत असेल दोघांचं पण वय. या दोघांनी ज्या पद्धतीने चर्चा केली, ठीक आहे की चर्चा करत असताना त्यांच्याकडे एक मूळ मुद्दा होता की तरुणांचा खूप मोठा पाठिंबा आहे, सोशल मीडिया त्यांच्याकडे हत्यार म्हणून सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे याचा पण फायदा झालाच त्यांना. केवळ ते दोघे जण आले, सरकारने 2 मंत्री आले, जरी ते JP नड्डांनी केंद्रात पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर ते मंत्री झाले. मग त्यांच्यामुळे एक देशातला सर्वात मोठा पक्ष म्हटलं जातं, त्या मंत्र्यासोबत, त्या माजी अध्यक्षांसोबत चर्चा करायला जाण्यासाठी त्यांच्याकडं एक अनुभव नव्हता दोघांकडे, पण त्यांच्या मागे तरुण उभे होते. त्याच्यामुळे सरकारला त्यांच्यासोबत चर्चा करायला भाग पाडायला लागलं आणि ती चर्चा यशस्वी झाली. जरी ते दोघे जण तरुण असतील, अनुभव नसेल, तरीसुद्धा त्यांनी तरुणांच्या मदतीने ही चर्चा पूर्ण पार पाडली. अक्षय, दुसऱ्या मुद्द्याकडे मला जायचं आहे. आंदोलनात नेमकं काय बघितलं? म्हणजे 19 तारखेच्या मध्यरात्री तू दिल्लीत पोहोचला होता, एअरपोर्टला पोहोचला तेव्हा आपल्या दोघांचं बोलणं झालं. तुझा मला फोन आला होता की हे पोलिसांनी प्रचंड बॅरिगेटिंग केलं, काहीतरी गडबड दिसते, हे तुझं पहिलं वाक्य होतं. तेव्हापासून आत्ता आपण बोलतोय, म्हणजे आंदोलन संपल्याच्या नंतर साधारणतः 3-4 तासाच्या नंतर आपण बोलतोय. या दरम्यान तू काय बघितलं, म्हणजे थोडक्यात सांग. आणि एखादी तुझ्या लक्षात राहण्यासारखी मुवमेंटमधील गोष्ट की ती तू विसरू शकत नाही, असं एखादं उदाहरण. ह्या सगळ्या आंदोलनामध्ये 19 तारखेला दिल्लीत उतरलो आणि 20 तारखेलाच लाठीचार्ज झाला आणि 20 तारखेलाच कॉल दिला की संसदेचा पहिला दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा, तर संसदेवरती आपण शांततेत प्रोटेस्ट करू म्हणून. तरी सगळ्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं, इंटरनेट सेवा बंद होती, जॅमर्स लागलेले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता, निमलष्करी दल होतं, सगळं अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडणारे गन्स, त्याच्यानंतर पाणी मारणारे ते गन्स, हे सगळे तिथे पोलिसांची व्यवस्थित पद्धतीने तयारी होती. परंतु मोठा कॉल होता 20 तारखेचा, अर्थातच तरुणांना एक मोठा कॉल दिलेला आणि
देशभरातून सगळे तरुण या आंदोलनाला एकवटलेले होते. कारण की सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने त्या आंदोलनाच्या उपोषणाच्या स्थळावरतून ज्या पद्धतीने पोलिसांनी घेऊन गेलं, त्याचा एक रोष कुठेतरी ठिणगी शुक्रवारी 18 तारखेला त्यांना म्हणजे 18व्या दिवशी त्यांच्या उपोषणाचं असताना नाही 18वा दिवस होता त्यावेळी सरकारनं उचल होतं. खरं तर ह्याच ह्याच्या मुद्द्याला आहे की त्यांना उचललं, त्या उचलल्यानंतरच कशा पद्धतीने उचललं हे सगळ्या म्हणजे टी व्ही चॅनल्सने आपण सगळ्या माध्यमांनी दाखवलेलं आहे. कशा पद्धतीने दिल्ली पोलीस आली, सफेद कपडा घेऊन आली, त्यांच्या आजूबाजूला त्यांनी केलं बॅरिगेटिंग्स केलेल्या मोठ्या पोलीस बंदोबस्त पोलिसांचा होता, महिला पोलीस होत्या. एक ठिणगी पेटली तिकडूनच. म्हणजे सरकारची चूक असेल की काय असेल, पॉईंट ऑफ व्ह्यू तो त्यांचा प्रश्न, परंतु ह्याच्यातून एक संपूर्ण ठिणगी जी आहे ती पेटली. आणि स्वतः अभिजित दिपके त्यावेळेस म्हणाला की मी आता उपोषणाला बसतोय जर सोनम वांगचुक सर नसतील तर उपोषणाला. त्याच्यानंतर प्रचंड गर्दी, मग ती 20 तारखेचा कॉल झाला. 20 तारखेला मी अनुभवलेला सगळ्यात म्हणजे भयंकर म्हणजे एक क्षण आहे की ज्यावेळेस केरळ हाऊसच्या इथे अभिजित दिपकेंचा ट्रक आलेला आणि ट्रकच्या समोर हजारोंच्या संख्येने हे तरुण मंडळी, ट्रकच्या पाठी देखील मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी होती. आणि त्या ट्रकवरती ज्यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज करायचं ठरवलं तर पोलिसांनी थेट ट्रकचे टायरचे हवा काढले. त्याच्यानंतर ट्रक पुढे जाऊ नये म्हणून ट्रकची हवा टायर काढली, त्याच्यानंतर टायरमधली हवा काढली. त्यानंतर ट्रकचे जे काच आहेत तेच देखील फायबरच्या दांडीने म्हणजे लाकडाच्या दांडीने फायबरच्या दांड्याने त्यांचे फोडले संपूर्ण. आणि त्याच्यानंतर ट्रकमध्ये घुसले पोलीस. त्यांनी अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुकच्या पत्नी गीतांजली अमोंग असतील किंवा प्रकाश राज असतील, ह्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. इतक्या गर्दीत सुद्धा म्हणजे इतकं चिवट पद्धतीने आंदोलन जे आहे ते त्यांनी टिकवून ठेवलं. आणि तिथे आपण त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे आणि ती परिस्थिती दाखवत होतो. खरं तर त्या दिवशी अशी अफवा उठली की अभिजित दिपके यांना पोलिसांनी अटक केलेली आहे म्हणून, परंतु त्या दिवशी आपण TV9 मराठी तिथं वास्तव दाखवत होतो की अभिजित दिपके, गीतांजली. तू दोघांशी संवाद देखील साधलेला होता. हा तोच प्रसंग आहे की एवढ्या लाठीचार्जमध्ये देखील पोलिसांनी संयम बाळगला. माध्यमकर्मीवरती कोणावरतीही म्हणजे त्यांनी लाठीचार्ज केला नाही. आपण ज्या पद्धतीने संपूर्ण काम करत होतो त्या कामाला पोलिसांनी देखील सहकार्य केलं. आणि ती सगळी जी बाजू आहे ती आपण मांडून घेतली की खरं या आंदोलनात नक्की काय होतं, पोलिसांकडनं काय रिॲक्शन घेतली जाते आणि आंदोलकांकडनं काय रिॲक्शन होते, हे सगळं आपण दाखवलेलं होतं. आणि खरं तर प्रकाश राज यांचं म्हणजे कौतुकास्पद आहे. कारण की त्या वरती म्हणजे ट्रकाच्या टपावरती प्रकाश राज एकटे हातात संविधान घेऊन उभे बसलेले होते. त्यांना वरती तिथून काढून घेण्यासाठी पोलीस गेले वरती ट्रकाच्या छतावरती. इथे आंदोलनकर्त्यांनी एकच आवाज दिला की जर तुम्ही खालती ओढण्याचा प्रयत्न केला तर तुमचे कपडे देखील राहणार नाही अंगावरचे. त्या भीती म्हणजे एवढ्या यूथच्या भीतीमुळे खरं तर प्रकाश राजला वरती खेचणारा पोलीस ऑफिसर जो आहे तो खालती आला शेवटी. आणि ही मुवमेंट काय फक्त जमिनीवरची नव्हती, ही मुवमेंट सोशल मीडियावरती पण होती. इंस्टाग्राम खास मोदींनी तर आता सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की मोदींनी सांगितलं की सगळ्यांना की आता तुम्ही इंस्टाग्रामवरती तुम्ही प्रसिद्ध व्हा, तुम्ही रीच व्हा, तरुणांना रीच करा. आणि हे काय फक्त इंस्टाग्रामवरतीच नव्हे तर परदेशात देखील आंदोलनाचे पडसाद उमटले. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये लॉ करते त्या युनिव्हर्सिटीच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती पोरांनी कमेंट्स केलेले आहेत. अकाउंट बंद करावं लागलं. इटालियन ज्या जॉर्जिया मेलोनी आहेत त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरती सगळे व्हिडिओ म्हणजे सगळे कॉमेंट्स केले गेलेले आहेत. हे सगळं पेटत गेलं असं आंदोलन. हे काय साधंसुद्धा आंदोलन नव्हतं. 36 दिवस म्हणजे एवढी कष्टाची परिकाष्ठा करावी लागली एका गोष्टीसाठी की केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. का राजीनामा द्यावा तर नीट पेपर फुटला, 21 ते 25 जण मुलांनी आत्महत्या केली. एवढ्या बेसिक सिंपल मागण्या होत्या. कुणी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा मागणार, मग राजीनामा तरी दिला पाहिजे. परंतु गेल्या आपण अनेक वर्षाचा इतिहास पाहिला या सरकारचा की कुणी राजीनामा दिला नव्हता. परंतु 12 वर्षातला पहिला राजीनामा तो पण युवांमुळे भेटला ना. आता कॉक्रोच जनता पार्टीवरती अजून लोकांचा विश्वास दृढ होणार आहे आणि त्याच्या पुढे देखील जाऊन त्यांच्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण की आता जेनझी ही पिढी आहे. जेनझी पिढीला प्रत्येकाला वेगवेगळी आपली मतं आहेत, संकल्पना आहेत मांडण्याच्या. त्यामुळे आता फक्त धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीपुरता ते ठाम न राहता उद्या अनेक मंत्र्यांचे राजीनामे देखील मागतील. त्यामुळे धास्ती सरकारवरती येईल की आपण काही चुकीचं काम पाऊल केलं तर आपल्याला पुन्हा राजीनाम्याच्या सत्राला तोंड द्यावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी येतील. खरं तर ह्या मुलांची एकच गोष्ट होती की अकाउंटेबिलिटी म्हणजे कुणीतरी उत्तर देणारा आम्हाला पाहिजे आणि काम बरोबर होतंय की नाही ह्याची तरी आम्हाला सांगा. कारण की टॅक्सपेयर
ह्या देशातली जनता आहे हेच जेनजी आहेत जे टॅक्स पेअरिंगचं टॅक्स पेअर करतात. अर्थात त्यांचे आई वडील असतील, जेनजी तर नसतील त्यांचे आई वडील असतील, हे सगळे देतात. त्यामुळे कोणीतरी जबाबदेही, अर्थात ते हिंदीमध्ये आज सगळे इथे जंतर मंतरवर जवाबदेही सगळे बोलत होते. कोणीतरी जबाबदेही बनलं पाहिजे ना. 12 वर्षात कोणी जबाब नाही दिला तर आत्ता उत्तर द्यावं लागलं शेवटी त्यांना राजीनाम्याच्या मुद्द्यावरतून. आणि हेच सगळं वैशिष्ट्य या तरुणांचं आहे की तरुणांनी हातात संपूर्ण आंदोलन घेतलं आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते तडीस निघालेलं आहे. सोनम वांगचुकचा थोडा वेगळा किस्सा आता आपण गेल्या काही दिवसांपासून बघितला. सोनम वांगचुकचं उपोषण तोडलं गेलं. स्वतः JP नड्डा यांनी जितेंद्र सिंग 2 ते 3 वेळा ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. हा 2 ते 3 वेळा हॉस्पिटलमध्ये भेटले. मध्यरात्री ते सगळं हा किस्सा घडलाय की त्यांचं उपोषण त्यांनी मागे घेतलं. व्हिडिओ ट्विट्स पडले, त्याच्यानंतर मोदींचा व्हिडिओ त्याच्या अगोदर आला. ही सगळी जी काही बघितली त्याच्यामुळे तरुण अजून पेटून उठले. तरुण बोलले की हे काय झालंय नक्की. त्याच्यानंतर तरुणांचा अजून ओघ वाढला आणि ते शेवटी तर एकदा केंद्र सरकारला कळालं की आता काय मागे हटायचं नाव नाही, तर राजीनामा शेवटी घ्यावा लागला. आणि आता अशीच परिस्थिती पुढे कधी कोणाच्या पथ्यावर येणार का, कोणत्या मंत्र्याच्या, हे पण बघावं लागणार. कारण की आत्ताच जंतर मंतरवरती नारे आपण काही वेगळे पाहिले की हे तो झाकी आहे. मला त्याच्याकडे यायचं आहे. पण आता आपण तू अक्षय किंवा अक्षय तू निवृत्ती बोलताना आपण 36 दिवसांचा उल्लेख करतो. मला तो किस्सा आठवतोय. 6 जूनचा मी आणि विनोद आम्ही दोघं एअरपोर्टला गेलो होतो ज्यावेळेस अभिजित अमेरिकेतनं आला होता. त्या दिवसाचा किस्सा सांगतो. सकाळी 6 वाजता पूर्ण इथं जंतर मंतर भरलेलं होतं आणि एअरपोर्टला मी खूप वेळा गेलो, म्हणजे अनेक नेत्यांचे कव्हरेजसाठी मी एअरपोर्टला गेलो. पण पहिल्यांदा मी इतकी पोलीस फोर्स असेल, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल आणि वेगवेगळ्या पोलीस दलातील जे सगळे अधिकारी होते, मी पहिल्यांदा इतक्या पद्धतीनं त्यावेळेस म्हणजे आम्ही ज्यावेळेस 6 तारखेला आलो होता त्यावेळेस केलं होतं. आणि पहिल्यांदा विनोदने खरं तर ते कॅप्चर कॅमेऱ्यामध्ये केलं होतं. हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक होतं त्याच्या आणि मास्क लावलेला, टोपी घातलेली. तो खरं तर तो अभिजितचा पहिला फोटो सगळीकडे खूप व्हायरल झालेला होता. आणि मग त्यानंतर तो जंतर मंतरवरती आला, इथं आंदोलन केलं. आणि त्या दिवशी जे घडलं होतं म्हणजे प्रचंड ऊन, दिल्लीतलं ऊन म्हणजे आता तुम्ही दोघं अनुभवताय. मी तर इथं 3 वर्षांपासून ते ऊन अनुभवते, पण तुम्ही आता मागच्या 4-5 दिवसापासून ते दिल्लीतलं अनुभवताय ऊन. 6 तारखेला ज्या पद्धतीनं 3 वाजेपर्यंत अभिजित थांबला आणि 3 वाजता त्यांनी मुवमेंट बंद केली, त्यावेळेस अनेकांचं म्हणणं होतं की ही मुवमेंट पुढे जाणार नाही. कारण जो व्यक्ती सकाळी 10 वाजता आंदोलन सुरू करतो त्याला 5-5:30 वाजेपर्यंत आंदोलन नेता येत नाही पुढं. 3 वाजता ज्यांनी आंदोलन संपवलेलं आहे तो काय पुढे घेऊन जाणार आंदोलन, हा एक त्याचा मुद्दा होता. पण त्यानंतर मात्र हे सगळं घडल्याचं बघायला मिळतं. मला निवृत्ती यातला आत्ता अक्षयने जसं सांगितलं की सोनम वांगचुकांना जे उचललं आणि तो रोष खरं तर लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होता, तोही ते बघितलं असेल. ती भीती होती ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांना उचललं तसंच अभिजित दिपकेंना उचललं जाऊ शकतं असं एक मेसेज स्प्रेड झाला होता किंवा तसं लोकांना वाटायला लागलं, म्हणून गर्दी तिथं वाढत गेली आणि तिथंच ठिया मांडून आणि जण बसल्यास तुला वाटतं. काल जेव्हा अभिजित दिपके 11 वाजता मंचावर आला तेव्हा त्यानं पहिली भाषण करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्यानं एकदम सुरुवातीला सर्वांना सिक्युअर केलं आणि तो बोलला की मी कॉन्फिडेंटली सांगतोय, मला पोलीस अधिकाऱ्यांनीच गुप्तपणे मला सांगितलं आहे की अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या इतर सहकाऱ्यांना पोलीस अटक करण्याच्या तयारीत आहेत, आपण अवेअर राहिलं पाहिजे. ते त्यावेळेस तिथे बोलला आणि त्यानंतर त्यानं त्याच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. पण नंतर आजूबाजूची जी विद्यार्थी होते, महाराष्ट्रातून येऊ द्या, इतर राज्यातून येऊ द्या, गुजरात, बिहार, UP बिहारचे सर्वाधिक होते, त्याच्यानंतर हरियाणाचे सर्वाधिक, पंजाब आणि हरियाणा जवळ असल्यामुळे इकडचे जास्त होते. ते बोलत होते आम्हाला भीती, आम्ही म्हटलं की आता तुमच्या अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करणार आहेत रात्रीपर्यंत, स्वतः तुमचा नेता बोलाय, तुमचा विश्वास बसतोय का. ते म्हणतात सोनम वांगचुक सरांना अटक केली सकाळी 7:15 वाजता, म्हणजे उचललं आणि हॉस्पिटलला नेलं. टायमिंगची पण खरं चर्चा झाल्याचं बघायला मिळालं. कारण त्यावेळी 7:15 वाजता मी तिथं पोहोचलो होतो, 7:30 वाजता मी तिथं पोहोचलो. ज्यावेळेस अभिजित घरी फ्रेश व्हायला जातो आणि मग आल्याच्या नंतर सोनम वांगचुक यांना हे करा, पण तो टायमिंग पोलिसांनी साधला नाही. पण त्यावेळेस अभिजित दिपकेला अटक करतील आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना, तर त्यावेळेस क्राऊड एकदम आक्रोश आला पाहिजे होता असं सर्वांना वाटत होतं. मला तर वाटत होतं की जर आपल्या नेत्याला, आता समजा मुंबईमध्ये एखादं आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रात एखादं आंदोलन असेल, आपल्या नेत्याला अटक होते असा नेता जर बोलला तर मोठ्या प्रमाणात आक्रोश व्हायचा. अभिजित दिपकेला इतर सर्व नेत्यांच्या तुलनेमध्ये डोक्यावर सोशल मीडियाने घेतला आणि ती सोशल मीडियाची तरुणाई रस्त्यावर उतरली होती. अभिजित दिपके बोलला पण तिथले तरुण, एकही तरुण तिथला हल्ला नाही किंवा घोषणा दिल्या नाही, सरकारच्या वेळात काही केलं नाही. मी त्यांना बोललो की असं झालंय तर कमीत कमी त्याचा हे होईल, त्याला अटक करण्याचे चान्सेस आहेत असं तसं. त्यामुळे होणार नाही. मी म्हटलं असं तुम्ही कसं म्हणू शकता, तुमचा नेता म्हणतोय, तुम्ही ज्याला पाठिंबा द्यायला या ठिकाणाला तो म्हणतोय की आपल्याला अटक होणार आहे. ते म्हणतात सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर जंतर मंतरचा 4 किलोमीटर
किलोमीटरचा परिसर नेट बंद करावं लागलं, 18 मेट्रो स्टेशन बंद करावे लागलीत, पोलीस फोर्स वाढवावा लागला, हे सर्व तरुणाई राज्यात रस्ते बंद करावे लागले, हे सर्व घडलं. आणि आता सोनम वांगचुक हॉस्पिटलमध्ये आहेत, प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसलोय. आणि जर अभिजित दिपकेला उचललं तर पूर्ण दिल्ली बंद होईल, तरुणाई दिल्लीमध्ये उतरेल. किती पण तुम्ही प्रयत्न करा. आणि मी एक वेगळं अनुभवलं, काय माहिती आहे, जे विद्यार्थी 2 दिवसापूर्वी दिसत होते ना, ते 4-5व्या दिवशी दिसत नव्हते. नवीन विद्यार्थी येत होते. कसं असायचं की बॅरिगेडच्या जवळ एक विद्यार्थी येतोय, तोच विद्यार्थी कायम दिसत. तसं होत नव्हतं. आम्ही सकाळी 7 वाजता 7:30 वाजता तिथे जायचो, संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत ते असायचो. वेगवेगळी पब्लिक तिथे दिसायची, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये, नाईट शिफ्ट. आणि ते आम्ही विचार करायचो, मुंबईमध्ये एखादं आंदोलन असलं, महाराष्ट्रामध्ये एखादं आंदोलन असलं की नियोजन करण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष समोर यायचे, नेते समोर यायचे, फोटो काढायचे, आम्ही भेट दिली, आम्ही हे मदत केली. पण इथं ते होत नव्हतं. इथं ते न होण्याचं कारण मी विचारलं तर ते कारण असं होतं की या ठिकाणी विद्यार्थी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आलेत, अनेक विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्यासाठी आले, अनेक विद्यार्थी इकडं कामासाठी आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये आहेत. तर ते म्हणतात की आम्ही दोघंजण याच्या घरी राहतो, दोघंजण त्याच्या घरी राहतो. आणि जी धार्मिक स्थळं आहेत आणि विशेष करून गुरुद्वारा आहेत, त्या गुरुद्वारामध्ये अनेक महिलांना, अनेक मुलींना राहण्यासाठी व्यवस्था झाली. आणि त्यामुळे जास्त नवीन विद्यार्थी दिसत होते. आणि जो आपला मूळ मुद्दा, अभिजित दिपकेला जर अटक झाली असती तर याच्यापेक्षा भयान परिस्थिती दिसली असती. 20 तारखेचं चित्र होतं त्याच्यापेक्षा भयान परिस्थिती दिसली असती. आणि हा विश्वास अभिजित दिपकेनं बोलून दाखवलं, तिथले त्यांच्या सहकार्याने बोलून दाखवलं. पण विद्यार्थ्यांना विश्वास होता जे सोनम वांगचुक यांच्याबद्दल झालं ते अभिजित दिपकेबद्दल होणार नाही. आणि जर झालं तर त्याची परिस्थिती वेगळी अनुभवली असती आणि आत्ता आपण इथं ही चर्चा करू शकलो नसतो. निवृत्ती आणि अक्षय, शेवटाकडे जायचं आहे मला. शेवटाकडे जाण्यापूर्वी तुला तर स्पेसिफिकली विचारलंच पाहिजे अक्षय, माध्यमांना केलं गेलेलं ट्रोल, म्हणजे तू बघितलं असेल की अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथं गोदी मीडिया म्हणून संबोधलं गेलं. तसे म्हणजे अनेक मीडिया प्रतिनिधींचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल, तुझाही एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. एक्झॅक्टली माध्यमांबद्दल या सगळ्या लोकांचं नाराजी नेमकं कुठल्या स्वरूपाची बघायला मिळाली, कुठल्या सुराज? कारण हे आंदोलन मी पहिल्या दिवसापासून कव्हर, मी जसं म्हटलं 6 तारखेचं कव्हर केलं, त्यानंतर 20 तारखेपासून मी आत्तापर्यंत, म्हणजे आज 36 दिवस झाले, 36 दिवसापैकी जवळपास 30-32 दिवस मी तिथं होतो. मी तिथं जाऊन दररोज कव्हर केलेलं होतं. या माध्यमांच्या प्रतिनिधींना च्या बद्दलचा असलेला राग, जेनझींचा खास करून असलेला आणि तिथं असले, तो नेमका कशा पद्धतीचा होता, तो कशामुळे होता असं तुला वाटतं? खरं तर मराठी माध्यमांना खूप आंदोलकांनी सपोर्ट केला. मराठी माध्यमांना खूप त्यांनी आपुलकी त्यांना वाटत होती आणि ते आपुलकीने बोलायचे. कारण की फक्त त्यांचा रोष कुठं होता युवकांचा, आंदोलकांचा, की त्यांचा रोष तो मेन स्ट्रीम मीडियावरती होता. अर्थातच मेन स्ट्रीम मीडिया त्यांना हिंदी भाषिक खास करून त्यांना दाखवत नव्हते. त्यांचं आंदोलन पहिल्या दिवसांपासून ते 10व्या-11व्या दिवसांपर्यंत त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून ट्रोल करण्यात आलं की एवढीच मुलं या आंदोलनात होती, तेवढीच मुलं आंदोलनात होती, असे ह्यांचे स्टँड आहेत, तसे त्यांचे स्टँड आहेत. अशा प्रकारे खरं तर या आंदोलकांना हिनवलं गेलेलं मेन स्ट्रीम मीडियाकडनं, खास करून हिंदी भाषिककडनं. त्यामुळे हा रोष जो आहे तो खरं तर ह्या माध्यमांच्या विरोधात वाढत गेलेला होता. आणि त्याला बळी काही रिजनल चॅनल्स आणि रिजनल रिपोर्टर्स सुद्धा. ते आपल्याकडे एक म्हण आहे का महाराष्ट्रामध्ये, गव्हासोबत किडे रगडले जातात, हे तशी परिस्थिती झाली होती म्हणायचं? खरं तर तीच परिस्थिती होती. मी देखील खरं तर या आंदोलनामध्ये 2दा वाचलेलो आहे. आणि एकदा तर माझा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये मला देखील गोदी मीडिया पद्धतीने, अशा पद्धतीने आमच्या आजूबाजूला सगळे आवाज करून मोठमोठ्याने ओरडत होते तरुण युवक मंडळी. एका तर दुसऱ्या टायमिंगला माझा जो आता आपल्या कॅमेरासमोर पाटी जो आहे विनोद कॅमेरामॅन, तो आणि आम्ही रात्री होतो. रात्री आम्ही आराम केला आणि थोडा सकाळी आम्ही पुन्हा अर्ली मॉर्निंग पुन्हा शूट करायला आलो. तर त्यावेळेस आम्ही स्टेजच्या आतमधल्या बाजूच्या परिसरामध्ये आम्ही सगळं आंदोलन कव्हर करत होतो आणि वेगवेगळी मुवमेंट दाखवत होतो. कशा पद्धतीने मुलं इथं या ठिकाणी स्वच्छता राखतात आहेत, कुणी मेडिकल कॅम्प लावलेत, कुणी आंदोलनामध्ये चित्र काढतात आहेत, कुणी काय वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आंदोलन मांडताना आपल्या एक्सप्रेसमधनं पाहायला मिळते. अशा सगळ्या एलिमेंट्स करत होतो. तेवढ्यातच मराठी युवक होते, आम्ही चौपाल करायला लागलेलो होतो. आणि तेवढ्यातच काही एक विद्यार्थ्यांचा घोळका आला गोदी मीडिया करत, आणि त्यांनी आमच्यावरती थेट हल्लाच चढवला. शेवटी आम्ही जाऊन AISFच्या कॅम्प होता, त्या कॅम्पमध्ये आम्ही गेलो. तिथच्या 5-6 मुलांनी आमच्या अंगावरती डायरेक्ट ते पडले आणि आम्हाला अडवलं त्यांनी खरं तर. आणि त्या अडवल्यामुळे आम्ही खरं तर अक्षरशः वाचलो, नाहीतर तिथे आम्हाला मारलं गेलं असतं अशी परिस्थिती त्या सगळ्या. काही लोक तशा पद्धतीची होती, म्हणजे सगळेच नव्हते. ह्या आंदोलनामध्ये भरकट करायचो, आपला उद्या व्हिडिओ येणार नाही याची काळजी घे. आणि हे दोघे पण काय करायचे, तो विनोद आहे तो बोलायचा, भाई संभाल के आज का क्राउड बहुत खराब आहे.
हा बोलायचा काळजी घ्या असं घ्या. आणि ऑफिसमधून पण सांगितलं जायचं की स्टेज सोडू नका, क्राऊड बघा. आपण विशेष करून आपल्या ऑफिसचे खरं आभार मानले पाहिजेत आपण कारण आपल्या ऑफिसनं आपल्याला पूर्ण ज्या पद्धतीनं सहकार्य केलं. क्राऊडमध्ये जाऊ नका, तुम्ही सेफ राहून काम करा, हा आपल्या ऑफिसचा मेसेज आहे. खरं त्यासाठी ऑफिसचे मराठी म्हणा ऑफिसचं तर सहकार्य सर्वांचं, वरिष्ठांचं वगैरे सर्वांचं सहकार्य होतं. पण मराठी चॅनल दिल्लीमध्ये येऊन काम करत होतो ना, त्याचा खूप फायदा झाला. कारण की जो क्राऊड हरियाणाची लोकं होतं, पंजाबची लोकं होतं, त्यांना चॅनलमधून आपल्याला त्यांना करायचं की त्यांना जर ते काय बोलायला लागले, लाईव्ह करायला उभं राहिलो. पहिले 2 दिवस नेटवर्क होतं, नंतर नेटवर्क नव्हतं. मग डेफर्ड लाईव्ह करायला उभं राहिलो. आपण काय बोलतोय ना हे सुद्धा काय ते ऐकत होते, चेक करायचे. ते क्या बोला तुम क्या बोला. आपण मग सांगायचं नाही मराठी में बोला, मुंबई से आया हूँ. मराठी जर त्यांना बोललं की हां ए हमारे तरफ आहे, म्हणजे त्यांचा राग काय असायचा की तुम्ही आम्हाला दाखवत नाही. पण त्यांना पटायचं की हां मराठी मीडिया आपल्याला दाखवते. आणि त्याच्यानंतर काही तरुण होते, त्या तरुणांची विशेष करून मदत व्हायची. स्वतः अभिजित दिपके पण मराठी मीडिया आहे, मी महाराष्ट्रातून स्वतः येतोय असं बोलायचा. अभिजित दिपकेचा तर मला तो किस्सा आठवतोय. म्हणजे अभिजित दिपकेचे सगळ्यांनी मिळून जेवढे इंटरव्ह्यू नसतील केले, नंतरच्या काळात खरं तर अभिजित दिपकेंच्या इंटरव्ह्यूसाठी सगळे थांबत होते. मी असं म्हणजे मी जसं म्हटलं तसं मी 30-32 दिवस मी स्वतः तिथे गेलेलो. जेवढे इंटरव्ह्यू सगळ्यांनी नंतर केलं त्याच्यापेक्षा जास्त इंटरव्ह्यूज तर मी त्याचे केले, अभिजित दिपकेंचे केलेले. कारण दररोज गेल्याच्यानंतर त्यांच्या मुलाखती म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाचं आपण म्हणतो तसं दुर्लक्ष दिसत होतं बऱ्यापैकी. पण मराठी मीडिया आणि मी तर खास करून दररोज गेल्याच्यानंतर अभिजित माझ्याशी बोलायचं. नंतर ज्यावेळी आता तू जसं म्हटलास की लोक ज्यावेळेस मीडियाला खास करून हिंदी भाषिक आणि इतर पत्रकारांना ज्यावेळेस बोलतो, अभिजित सांगायचं ना हे पहिल्या दिवसापासून TV9 मराठी हे पहिल्या दिवसापासून आपली बातमी दाखवते. म्हणजे TV9चे त्यांनी तर ऑन रेकॉर्ड आभार पण मानले होते. तसा तो व्हिडिओ पण त्यांनी एका ठिकाणी सोशल मीडियावरती आपण तो बघितला. पण त्याने आभार तर मानले होते, तो वेळ पण द्यायचा, बोलायचा. पण कधी कधी काय व्हायचं, त्याची तब्येत खराब झाली होती, त्याला फ्रस्ट्रेशन होतं, त्याला एवढा क्राऊड मॅनेज कसा करायचं. कारण की पोलीस त्रास द्यायचे आणि ज्यावेळेस पोलीस मारायचे त्यावेळेस तो रागारागाने बोलायचा, पोलीस त्रास द्यायचे, जेवण थांबवायचे, ह्या सर्व गोष्टी करायचे ना, तेव्हा तो फ्रस्ट्रेट व्हायचा. आणि मग त्याच्यानंतर शेवटचे 2-3 दिवस बघितलं त्यानं इंटरव्ह्यू देणं बंद केलं होतं. कारण की त्याला माहिती होतं की नाही माहीत नाही की राजीनामा होतोय काय होतंय. मग काल त्यानं जाऊन सलाईन लावली, आज दिवसभर आला. पण आपला मुद्दा होता की माध्यमांना आपल्याला तर व्यवस्थित आपल्याकडे पण कौशल्य पाहिजे की आपण लोकांना कशा पद्धतीने हँडल करतोय, कशा पद्धतीने हाताळतोय, हे पण आपल्याकडे कौशल्य पाहिजे. सुदैवानं लोकांनी पण आपलं ऐकून घेतलं. आम्ही त्यांना सांगितलं, ते ऐकत होते. त्याच्यामुळे आपली कुठेतरी जसं आम्ही दोघं एकमेकांना मेसेज करायचो, सांभाळून राहा. ह्याची जास्त काळजी काय होती, हा रात्रीचा असायचा. रात्रीचा असल्यामुळे तो बोलायचा की रात्रीचा क्राऊड खूप वेगळा आहे, पुरं नाईट आऊटच्या नावाने येतात आणि फुल जल्लोष करतायत, गाणी रात्रभर चालतायत. तर तो म्हणायचा की सांभाळून राहा. मी एवढं सकाळचं म्हणायचो, मी पोचलोय, आपण आपलं काय सामान आहे ते एक्सचेंज करूया, लाईव्ह सोर्स वगैरे. आपला उद्या व्हिडिओ आला नाही पाहिजे. आम्ही इतरांचे व्हिडिओ यायचे त्याचे. या आंदोलनामध्ये आहे ना वेगवेगळ्या विघातक शक्ती सुद्धा घुसलेल्या होत्या. हे आंदोलन पूर्णपणे बदनाम करण्याचं आणि ते बदनाम करून ते नामोनिशान करण्याचं काम काही लोकांनी हाती पण धरलेलं, अशा पद्धतीची परिस्थिती होती. कारण की विद्यार्थी कोणावरती कधी हल्ला चढवत नाही. आणि खरं तर गोदी मीडिया म्हणून अशा पद्धतीने जर राग असला तर त्यांनी व्यक्त करणं हे योग्यपणे अयोग्यपणे ती नंतरची एक वेगळी चर्चा आहे, वेगळी एक चर्चा आहे. परंतु मात्र डिरेक्टली येऊन एखाद्यावरती हल्ला करणं, त्याला मारहाण करणं हे कोणत्याच गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे हे आंदोलन भरकटवण्याचा आणि बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो वेळोवेळी लोकांकडनं म्हणजे आतमध्ये जे म्हणजे विघातक जी लोक होती त्यांच्याकडनं होत होता. आणि ह्याची काळजी देखील नंतरच्या काळात CJPच्या त्या मंचावरतून घेण्यात आली. त्यांनी म्हणजे रीतसर सांगितलं की माध्यमांवरती जी कोणी हल्ला चढवणारी मंडळी आहेत त्यांना देखील खरं तर ह्या सगळ्या प्रोटेस्टमधनं बाहेर काढा, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या. आता सगळं आंदोलन तर मिटलेलं आहे, परंतु आता हे आंदोलन फक्त हा काय विजय नाही आहे. मला त्याच्याकडे जायचं. अगदी आता शेवटची कमेंट घेतो मी दोघांच्या. बराच वेळ झाला आपण गप्पा मारतो, हा मोठा व्हिडिओ झाला आहे तसा. तर शेवटची कमेंट घेतो मी निवृत्ती. अगदी थोडक्यात मला सांग, भविष्य काय वाटतं CJPच्या या आंदोलनाचं तुला? अगदी मला अर्ध्या किंवा 1 मिनिटात. पहिल्या दिवशी जेव्हा त्यांचं आंदोलन झालं होतं तेव्हा त्यांना ट्रोल केलं की हे तरुण आहेत, फक्त सोशल मीडियावरती हे होतील. पण त्यांना एखाद्या सोनम वांगचुक सरांनी जसं यांना पाठिंबा दिला तसा इतर कोणी म्हणजे त्यांनी आता पुढे हळूहळू ते सर्वाईव्ह होत आहेत. पण आता जाताना ना त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे त्यांना आनंद होताच. त्यापेक्षा अधिक आनंद काय होता तर एवढ्या 12 वर्षात म्हणजे दुसऱ्यांदा मोदी सरकारची टर्म आहे, एकाही मंत्र्याचा राजीनामा नाही. तिसऱ्यांदा मोदी सरकारची टर्म आहे, एकदाही राजीनामा झाला नाही. पहिल्यांदा राजीनामा झाला आहे, तोही आमच्यामुळे झाला आहे, तरुणांमुळे झाला आहे. एवढे शिक्षित, एवढे उच्च दर्जाची उच्च शिक्षित पोरं त्या ठिकाणी होती, यायचे खायचे. ते मग त्यांना विचारायचं खायचं काय, अरे इथेच मिळतंय. आणि यांची खाण्याची पद्धत पण वेगळी.
आता मुंबईमध्ये आंदोलन होतात, ह्यात आता मोठमोठे टोप असतात, भाकरी. आता आम्ही मराठा आंदोलन आपण जे कव्हरेज केलं त्याच्यामध्ये भाकरी, भाजी, मिरचीचा ठेचा वगैरे यायची. यांच्यामध्ये काय 200, 250 बर्गर, पिझ्झा, त्याच्यानंतर वेगवेगळे. जेंजीत नाही जेंजी आणि त्यांनी तर एक स्पॉटच तयार केला होता. तिथं स्पॉटवरती कोणी यायचं, सोडायचे, आम्ही फोन करायचा. तो एक मुद्दा राहिला माझा खरं तर, की ऑनलाईन फूड जे डिलिव्हरी करायचे. तर एक आपला कोल्हापूरचा एक तरुण मला भेटला आणि तो म्हणला की कोल्हापूरचा तरुण भेटला आणि तो म्हटला की मी दादा इथे काय आहे, बॅरिगेटिंग आहे 2 किलोमीटरमध्ये, आणि 2 किलोमीटरमध्ये बॅरिगेटिंग आहे, त्याच्यामुळं जे स्विगी झोमॅटोवाले येतात ना त्यांना आतमध्ये सोडत नाहीत. मग ते काय करतात, फोन करतात. मग फोन केल्यानंतर ज्याने डिलिव्हरी केले त्याला फोन करतात, आम्ही इथे पोहोचलोय. तर मग त्या तरुणांच्या लक्षात आलं की नाही, आता इथे खूप जण जमत आहेत, आतमध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. ते सर्व तरुण तिथे यायचे, फोन करायचे आणि ज्याने पाठवलं आहे त्याच्याकडून व्हेरिफिकेशन कोड घ्यायचे आणि फोन करायचे की तुमचं पार्सल मिळालं, आम्ही कोणाला देऊ. तो माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे. एका स्टोरीज केली होती हां, त्या हिंदी म्हणजे तो मुलगा मराठी होता पण मुंबईमधूनच एकाने हे केला होता, तुम्हाला कोणालाही द्यायची तिथं द्या. म्हणजे आम्ही जे पिझ्झा पाठवलं आहे, बर्गर पाठवलं आहे, बिर्याणी पाठवलं आहे, खूप चांगलं जेवण त्यांना पार्सल केलं जायचं. कोणाला पण द्या, पण पोलिसांच्या हाती देऊ नका. अशी पोलिसांबद्दल जे पोलिसांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते ना, त्याच्यामुळे पोलिसांबद्दलची ही सर्व तरुणांची भावना झाली होती. आणि CJPचं भविष्य म्हणायला गेलं तर सुरुवातीला त्यांचा टप्पा बदलत आला, पण सोनम वांगचुक यांनी जो पाठिंबा दिला, जरी CJPनं जरी प्रोटेस्ट केलं असलं तरी सोनम वांगचुक यांचा 50% जास्त वाटा आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं, सोनम वांगचुक यांना अरेस्ट केलं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, म्हणून तरुणाई आली. आणि इथून पुढे कशा पद्धतीने हाताळतायत का तरुणाई, आता यशाचं यश डोक्यात जात आहे हे तेच ठरवतील. कारण अभिजित दिपके आहे आणि इतर सहकारी आहेत, आता ते ठरवतील की आपल्याला कशा पद्धतीने समोर जायचं आहे. कारण की त्यांनी बोलताना सांगितलं की आपल्या तिन्ही मागण्या मान्य झाल्या आणि नीट संदर्भात आणि संपूर्ण या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण एक प्रोग्राम दिला आहे, त्याच्यावरती 30 दिवसानंतर आपल्याला परत मिटिंगसाठी बोलवणार आहेत. जर ती मिटिंगच झाली नाही ना, 5 पॉईंटचा प्रोग्राम दिला, ती मिटिंग होते का, आणि त्याच्यानंतर हे तिघे जण विशेष करून कशा पद्धतीनं सर्वाईव्ह करतायत, सरकारची चर्चा करतायत, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर भविष्य हे कॉक्रोच जनता पार्टीचं आहे. आता तू फूड डिलिव्हरीचं सांगत होता, मला अक्षयकडे जायचं, पण त्यापूर्वी माझा एक अनुभव सांगतो थोडक्यात. खूप देशभरातनं खरं तरी आंदोलनाला लोकांकडनं जे काही देता येईल ते देत होतो. मी एक स्टोरी केली होती एका मुलीची, एअर होस्टेस होती ती, हैदराबादवरून इथं आली होती आंदोलन कव्हर करण्यासाठी, आणि तिने घरच्यांनाही सांगितलं होतं. इथं आल्यावर मम्मीला फोन करून सांगितलं की आई मी इथं पोहोचले, आणि मग असं तर तिला काही 4-5 हजाराचं ती डिसाईड करून आली होती, मला 4-5 हजाराचं काही घ्यायचं आहे साहित्य, जे काही खराब होणार नाही, आणि ते मी या सगळ्या आंदोलकांना देणार आहे. तिने ते वाटलं, पण तिने एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकला किंवा पोस्ट केली की मी असं आलेली आहे, मी ज्यांना काही मदत करायची करते. तिला लोकांचा मदतीचा ओघ सुरू झाला. अक्षय तुला विश्वास नाही बसणार, तिने मला मेसेजेस दाखवले, म्हणजे 1000, 500, 300 जे काही तिला मदत करता येईल ती लोकांकडनं केली. एका व्यक्तीनं तिला 12 रुपयांची मदत केली होती. तिने तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला, त्या व्यक्तीने 12 रुपये पाठवले, आणि त्या व्यक्तीने तिला फोन करून सांगितलं की दीदी मेरे पास इतना ही है, मुझे तो कुछ तो देना है, लेकिन मेरे अकाउंट में 12 ही रुपये है सिर्फ, मेरे पास 500 रुपये की नोट है, लेकिन मैं आपको दे नहीं सकता, तो मेरे पास 12 ही, तो इसका आप ज़्यादा से ज़्यादा एक फ्रूटी तो ले सकते हो और ये किसको दे. ही एक काय बोलतो नस म्हणतो ना आपण, की आंदोलनाला मला मदत करायची किंवा देशभरातनं या आंदोलनाला सपोर्ट कसा होतात, मला वाटतं यासाठी हे उदाहरण खूप मोठं आहे. आंदोलनाचं भविष्य CJPच्या आंदोलनाचं भविष्य म्हटलं तर आता जबाबदाऱ्या खूप पटीने वाढल्यात, 10 पटीने 100 पटीने सगळ्या जबाबदाऱ्या वाढल्यात. आता अकाउंटेबिलिटीचा विषय आलेला आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर अकाउंटेबिलिटी आता सातत्यानं कॉक्रोच जनता पार्टी आता सरकारकडे मागणार आहे की वेगवेगळी नीटच्या परीक्षा कोणी पेपर्स कोणी लीक केले, त्यांना काय शिक्षा झाली, त्यांच्या संदर्भात काय न्यायालयीन लढा सुरू आहे, त्यांना कशा पद्धतीची शिक्षा कधी केली जाणार, या सगळ्या संदर्भातची अकाउंटेबिलिटी ती केली जाणार. NTAच्या आता देशभरामध्ये ज्या काही परीक्षा आता कंडक्ट केल्या जाणार आहेत त्या कशा पद्धतीने केल्या जाणार, त्याच्यासाठी कोणाला कंत्राट दिलं जाणार, कोणाला कंत्राट दिलं नाही जाणार. कारण की अवघ्या काही 15-17 वर्षाच्या मुलांनी हा संपूर्ण शिक्षण व्यवस्था कशी भोंगळ झालेली आहे या सगळ्या संदर्भातलं लढा उभारलेला होता. त्यांनी खरं तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींना यामध्ये विसरता कामा नये. एकीकडे जरी CJPने आंदोलन केलं वगैरे, सभागृहातली लढाई आणि सभागृहामध्ये सरकारला जाब विचारण्याचं काम त्यांनी केलं. 8 दिवस सभागृह. खरं तर हेच महत्त्वाचं आहे प्रमोद, की तू स्वतः सुद्धा त्रिमूर्ती चौकामध्ये होता, जिथे त्रिमूर्ती चौकामध्ये स्वतः राहुल गांधी सर्व खासदारांचं, इंडिया अलायन्सच्या, पंतप्रधानांच्या अवघ्या काही घराच्या मीटरच्या अंतरावरती बसलेले होते आणि खासदारांना सांगितलं नव्हतं की आपण आंदोलनाला जाणार. आणि त्या आंदोलनाला स्वतः VD सतीशन केरळचे मुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर स्वतः DK शिवकुमार आंदोलनाला होते. आणि संसदेमध्ये प्रश्न मल्लिकार्जुन खरगे स्वतः विरोधी पक्षनेते आहेत राज्यसभेचे, काँग्रेसचे राष्ट्रीय
राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते स्वतः किती आक्रमक झाले. त्यांची वयाची जर पातळी बघितली तर त्यांना वेगवेगळे आजार आहेत आणि त्यांचा वयाची मर्यादा बघितली तर ते एवढे आक्रमक होऊ शकत नाही. परंतु त्यांचा आक्रमकपणा राज्यसभेमध्ये आपण जोरदार पद्धतीने पाहिला. पहिला राजीनामा द्या, नंतर चर्चेला उतरा. नाहीतर सरकार म्हणत होतं सारखं चर्चेला या, चर्चेला या, चर्चेला या. पण त्यांची ठाम भूमिका होती. काँग्रेसला यातून नाकारता येणार नाही. विरोधी पक्षाने ठाम भूमिका घेतली ना. आणि विरोधी पक्षाने असं देखील कधी केलं नाही की तरुणांच्या आंदोलनाचं श्रेय त्यांनी स्वतःहून त्यांच्या अंगावरती घेतलं. ते अजिबात केलं नाही. त्यांनी तरुणांनी तरुणांचं आंदोलन करावं. काँग्रेस स्वतःचा लढा या निमित्ताने सगळा उभा करेल म्हणून काँग्रेसने स्वतःचा लढा उभा केला. त्यामुळे हे सगळं सर्वसमावेशक यश आहे. एकीकडे वांगचुकचं उपोषण असेल, CJPचं धरणा प्रोटेस्ट असेल, जंतर मंतरचं. तिसरीकडे राहुल गांधी यांनी संसदेत घेतलेली विरोधी पक्षाची ठाम भूमिका आणि इंडिया अलायन्सचे सगळ्या खासदारांनी घेतलेली ठाम भूमिका, यामुळे खरं तर या आंदोलनाला श्रेय प्राप्त झालं आहे. फक्त रस्त्यावरची लढाई नाही तर संसदेतली लढाई लढली गेली, सोशल मीडियावरची पण लढाई लढली गेली आणि संपूर्ण रस्त्यावरची भूक हडतालची लढाई लढली गेली. त्यामुळे हे सर्वसमावेशक श्रेय या सगळ्यांचंच आहे. आणि आता अकाउंटेबिलिटी वाढलेली आहे. आता म्हणजे प्रत्येक मंत्र्याला, केंद्रीय मंत्री असो किंवा राज्यातला मंत्री असो, त्यांना अकाउंटेबिलिटी द्यावी लागणार. जनता सजग होत चाललेली आहे. त्यामुळे आता हा जेनझी खरं तर प्रश्न विचारायला तयारच असतो. त्यामुळे आता प्रश्न सगळे समोर येतील. उत्तरं मात्र आता सरकारला द्यावी लागतील. त्यामुळे सरकारने काय उत्तरं द्यावी आता हे सरकारचा प्रश्न आहे. त्यामुळे CJPचं भविष्य आहे पण ते पॉलिटिकल पार्टीत रूपांतर होईल की एक सोशल मुवमेंट ती पुढे चालू राहील हे आगामी काळात आपल्याला पाहायला मिळणार. काही काळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे. धन्यवाद निवृत्ती आणि अक्षय, हे दोघं जण खरं तर मागच्या काही दिवसांपासून आम्ही तिघंही म्हणजे हे आंदोलन कव्हर करत होतो. पण आम्ही तिघं जरी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असलो तर या स्क्रीनच्या मागे असणारे काही चेहरे त्यांचंही नाव घेणं जरूर आहे. म्हणजे आत्ता जो व्हिडिओ शूट करतो तो कॅमेरा पर्सन विनोद असेल, योगेश गुरव असेल आणि सगळ्यात सिनियर कॅमेरा पर्सन राकेश सर. या तिघांनीही हे तिघं आणि आम्ही तिघं आम्ही सगळ्यात जास्त जे काही माध्यमांच्या माध्यमात म्हणजे TV9च्या माध्यमातून जे काही सगळ्या महाराष्ट्रापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करता येईल ते आम्ही तिघांनाही दाखवण्याचा हा सगळा आंदोलनाचा प्रयत्न केलेला आहे. आज चर्चा झालेली आहे. पहिली मागणी त्यांची जी होती धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा, तो खरं तर झालेला आहे. आता पुढच्या त्यांच्या दोन मागण्या आहेत. म्हणजे 1 कोटीचं कम्पेन्सेशनचा मुद्दा असेल आणि ज्या पद्धतीनं ह्या सगळ्यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलकांवरती केलेल्या गुन्हे असेल ते गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा असेल. हे 2 मुद्दे सरकार आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं मार्गी लावतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण 36 दिवसाच्या आंदोलनातील लढ्याचं यश हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने दिसल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळाल्याचं चित्र दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.